आपण निघतोय कनकेश्वरला, अलिबागला जातोय. वाजलेत सकाळचे 6:46. अशी काहीतरी एरिया ही बिल्डिंग आमची, आणि ही आपली गाडी मस्त शानमध्ये उभी. आता मित्रांनो आम्ही निघालोय. आम्ही म्हणजे मीच निघालोय सध्या तरी उरणवरून. आपला एक मित्र आलाय घनसोलीवरून, आणि बाकी 2 पनवेलवाले निघतात अजून. मस्त फॉग पडला बघा टाउनशिपमध्ये आमच्या. पेट्रोल भरून घेऊया. आपला टाउनशिप इकडून जरा 200 मीटर मागा जायला लागतो पेट्रोल भरायला. एकदा इकडे हायवेवर टाकली गाडी का परत खाली उतरवायला कंटाळा येतो. फॉग बघा समोर, थंडी. हो खरं सांगू तर हा प्लॅन काय आमचा ठरलेला नव्हता. काल जवळपास 8-8:30 वाजता आम्ही फोन केला, कारण मी जाणार होतो फक्त अलिबागला. आज मित्राचे हलादे म्हणून संध्याकाळी जाणार होतो, पण संध्याकाळी 4-4:30 निघणार होतो आणि हल्ली करून परत येणार होतो. रात्री 9-9:30 वाजता डिसाईड केला मी की सकाळी लवकर निघू आणि अलिबागला कनकेश्वरला जाऊ. नंतर ते ट्रेक करून ते येतील परत घरी आपलं आम्ही तिकडून जायला हलदेन ना तसंच. आता लास्ट मुवमेंट झालेला प्लॅन आमचा आजचा. अजून एक लोकेशन दाखवतो इथला. हे तुम्ही आता इन्स्टा रीलवर भरपूर वेळा बघितला असाल, टी पॉईंट म्हणून. आणि समोर सनराईज बघा, वा वा. समोर सनराईज बघा. आणि हा करंजटे सिटी. हा आपला सरळ हायवे जातो कलंबोलीकडं. आणि इकडं काम चालू आहे नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टचा. तर परस्पर निघालो आता. माझ्यासोबत बसलाय जीवन भाई, मागून बडे आपले रोशन बडे आणि किरण साहेब येत आहेत बाईकवर. त्यांना पण फ्रेममध्ये घेऊ. तर भरपूर जण निघालेत आज. BMW GS निंजा. अजून एक मागून कोणतरी येतोय. सर संपला जायला. आमचे दोघं जण कुठे आहेत? काय रे, दोघं कुठे आहेत? हे आले रोशन बडे. काय कराय? किरण साहेब पण आले मागं.
याला वाजली थंडी मस्तपैकी. आता थांबला मास्क घ्यायला. याला आम्ही आहोत आता खरोशी फाट्यावर. अबे ए सिव्हिल वाल्यांनो काय रस्ता आहे. तुमच्या गाडी स्लो चालू आहे. अलीकडे गाड्यांचा मेंटेनन्स निघतं तुमच्या रस्त्यांमुळं. चालांनो क्विक अपडेट वाजलेत 8 आणि आता आम्ही पास करतोय पेन सिटी. मार्केट भरलं पेनचं. भाजी मार्केट भरलं पेनच्या खाली. हे कसे धावतात बघा. हे काय इथं टनवरच आहेत. काय माहित नाही तर आतील घे गोव्याला चालते त्यात काय. तो मला वाटलेला ना वरतून घुसल. किरण बडे चालला गोव्याला डायरेक्ट. आला तो काय. सिव्हिल वाल्यांची थोडी मजा घेऊ थांबा. काय रे हे असलं रोड बनवायला कुठं शिकलाय तरी तुम्ही. अच्छा आयला हे असले ब्लॉकचे रोड कुठं बनतात. नाही पण काय पण आयडिया काय या रोडचा. या असल्या रोडचा आयडिया काय. थ्रिल चाहिए बोलतोय साला. इथं नाश्ता करायला थांबलेलो. बराच टाइम गेला. 9:22 झाले. सो मी समर्थ स्नॅक्स. ए मॅप लाव. मॅप इकडून सरळ गेला तर दादा अलिबागला. आपण घेऊ तिथून राईट कारली खिंडी मधून. थोड़ा रुको भाईजान. चलो इथून कुठं. लेफ्टला. नक्की बरोबर टाकलाय ना. कंकेश्वर मंदिर. एक तर गुगल मॅपवर भरोसा नाही आपला धड. आला खराब रस्त्यावर घेऊन आला. आला गुगल मॅप मी फिरवला तरी वाटलेलाच मला. इकडून लेफ्ट मारायचाच नव्हता. तो आला स्कूटीवाला. लेफ्ट घ्यायचंय आता बोलतोय ते. इकडून सरळ आत. इथं समोरची कमानी दिसली नाही तुला. कर बंद. हे बघा फॉर्मल घालून आलेला आहे ट्रेकिंगला. नॉट फॉर्मल नाही भाई, कॅज्युअल फॉर्मल पॅन्ट बिन घालून आलेला. आणि MBA वाला. इकडं पार्किंग आहे. किरण भाई पार्क करतात गाडी. अजून मेन कमानी मेन एंट्रन्स आपले किरण भाऊ येतात.
चला किरणबाई आलेले आहेत. श्री कंकेश्वर देवस्थान येथून 650 पायऱ्या. सुमारे 5000 फूट. 5000 750 पायऱ्या. मुंह नहीं देख रहा उसका. ए मीटिंग संपली काय? येऊन गेला आता. आणि मीटिंग संपलेली आहे आमच्या IT डिपार्टमेंटची. इथं पण फॉर्मल. इथे व्हिडिओ काय व्हिडिओ मीटिंग काय नुसती फोटोग्राफी. लवकरच लग्न होणार आहे, बघून घ्या याचा तोंड. पोरी असेल सांगा. हा कळवण्यात येतं. नंबर टाकतो मी. 425 पायऱ्या. सुमारे 300. खाली 750 होते. 125 चढलो पण. त्यांनी फक्त पायऱ्या मोजल्यात. ते वरती सपाटी ते नाही मोजले. असं इन्क्लायनेशन आहे या आणि पायऱ्यांमध्ये. पायऱ्या पण कशा आहेत बघ ना. पूर्ण एखाद्याच्या 10 पायऱ्या तर व्हायची एक पायरी. एक पायरी आहे. 10 नाही म्हटलं तरी 7 पायऱ्याची आहे एक पायरी. या मला आता हे उठायची इच्छा व्हायला लागली. हे जड झालं इकडं. आजी बोजी खावा जो पाणी राहील. समजून घ्या. हे बरं आहे रे. शेड पण नव्हते पहिला. कसा बडे सारखे माणसं आले का त्यांना बसायला जागा नको. शेडची तरी बरी सोय केली. बडे पाण्याची सोय आली. कोणाला पाणी प्यायचं त्यांनी पटक्यात पिऊन घ्यावे. पटकन पिऊन घ्या. ओव्हरफ्लो आहे. नळ कुठून बंद करायचा आहे आता? मेन वॉल नाही याला. पाणी सगळं आलं खाली. एक तास झाला आपण. किती वाजले? आला. हे मंदिर बदलला. मंदिर आतमध्ये बाई. नाही इथं हनुमंत मंदिर होतं ना. पण बदलला. काम चालू आहे इथं. केरा कापायचं काम करतायत. पहिले मोठा होता इथं मंदिर. भारी बांधकाम केलंय पण. हा हॅलो. मारायची असेल तर लांब मार. इथं नको मारू. मला थोडं तरी क्लिक झाला असतं घरी. मी टावेल वगैरे सगळं प्रिपेअर करून आलो असतो. पण आतापर्यंत काही वेळ गेलेली नाहीये. फक्त मला एक टावेल घ्या आणून कुठून तरी. खाली जायपर्यंत चुकल. गाडीवर कसं खावं लागणार ना, सुकून जाईल. अरे वेडी एंट्री नाही. जेवण फेकू का तुला मी तो? असं उचलून फेकतो तुला. बघूया माझ्यात पण त्याला एवढा मोरल सपोर्ट दिला. जॉब नाही देऊ शकत. अरे पिण्याचं पाणी हे बघ कसं बांधलंय. पिण्याचं इथून पाणी येतं बाहेर. येतो ते मेन गोष्ट आहे. खूपच मर्यादित पाणी येतं इथे. पण येतोय. मेन गोष्ट हे येतोय. मंदिराच्या समोरच आहे. सोमवार सकाळी 5:30 ते 8:30. MBA भिकारी. बेरोजगार MBA. MBA भिकारी टाक. नाही बेरोजगार MBA. 5000 रुपये ठेव का साईड? हे बेरोजगार MBA. बसल्या बसल्या झोप येत होती. म्हटलं पडू तोपर्यंत. पडलो का? बघलं, मंदिराच्या समोर झोपतोस तू येऊन. तुला लाज. सुखाची झोप. देवाच्या दारावर. मंदिराची बॅक साइड.
दर्शन घेऊन आमची पोरं निघालीत परत घरी जायला. चला आता ऑलमोस्ट आलाय खाली. वाजले 1:30. आता इथून आम्ही निघणार आहोत अलिबागला. बघू आता हे काय बोलतात. कुत्ते को भी पसंद नहीं है तेरी बात. चुप साले. त्याचा प्रश्न आहे ना. So Kiranji, how was the trip? Kankeshwar trip. Dream was good. After a long time, we experienced this kind of. The eyes were full of lights. इंग्लिश में चाहिए. तो बघ तो त्याला नाही आवडलं, त्याला इंग्लिश नाही इंग्लिश को आवडली. पसंद नहीं आ रहा है. तू चुप बैठ. Having a bit trek. आता कुठं अलिबाग? हां जेवायचं ना. Yes. चल अलिबाग. अलिबाग 13 किलोमीटर. फक्त 13 किलोमीटर. 13 10 किलोमीटर. मिनिटं. Not 13 किलोमीटर, 10 मिनिटं. 10 मिनिटं 13 किलोमीटर नाही 10 मिनिटं. चला आता अलिबाग बीचवर जाऊन जेवून हे तिघं निघाले आपल्या घरी. मी चाललो आता हल्दींना. हे काय आहे? कुठं आहे नवरदेव कुठं आहे? नाही गाडी. अरे स्टोर आहे. काय आले लाव. आशिष बाबूचे डीजे लाव. थांब हे बघ हा निघालाय. काय स्टॉप करू दे का? स्टॉप करू दे का? तुझं लग्न लाईव्ह आहे. लाईव्ह ना. हां वरचा बॅकग्राऊंड घे वरचा. सगळं आहे सर्व आहे. अजून काही विशेष किती मित्र भेटले. रेवणला झूम कर. झूम बीम कुठं होतो. झूम कुठून होतं. वाढव सुधरा.